आपले मराठी पदार्थ म्हणजे फक्त तिखट, झणझणीत आणि शेंगदाण्याचा भरपूर वापर असं आहे का? असं अजिबात नाही. महाराष्ट्रातली खाद्य संस्कृती अतिशय विस्तृत आहे. जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं यावर माझा ठाम विश्वास आहे. मग तो महाराष्ट्र असो किंवा दुसरं कुठलंही राज्य असो. हो की नाही? आणि आपले मराठमोळे पदार्थ जगभर पोचावे हा एक विडा उचलून 2007 पासून अविरत या डिजिटल मीडियावर मी काम करत आहे. किचन मधला कॉमन प्रॉब्लेम तेल ओतताना ते भसाक्कन ओतलं जातं. बरं यावर तुमच्याकडे सोल्युशन काही आहे का? असेल तर कमेंट करून कळवा. मी तर शुक्रवारी मस्त सोल्युशन घेऊन येत आहे दुपारी बरोबर 1:30 वाजता मधुराज रेसिपी मराठीवर. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. हा विडा उचलला आहे आणि हा काय फक्त रोजच्या पदार्थांपुरता मर्यादित आहे का? नाही. आपले विस्मरणात गेलेले पदार्थ. तर 365 दिवस आणि आपण 365 मस्त तोंड लावणीचे पदार्थ करणार आहोत, ज्यामध्ये डावी बाजूकडच्या चटण्या, कोशिंबिरी, पंचामृत, कायरस असे विविध प्रकार आपण बघणार आहोत, ऋतू वाईज, सीझन वाईज. तर या भागाची सुरुवात अर्थातच एकदम चटपटीत झाली पाहिजे की नाही, ऋतूप्रमाणे करतोय की नाही. बोलतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. कच्च्या कैरीचा ठेचा करूयात की. अहो काय होतो हा ठेचा, आणि तुम्हाला सांगते हा ठेचा काळा बिळा पडत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवला ना 10 ते 15 दिवस मस्त टिकतो आणि राहतो देखील. साहित्य काय काय घेतलं ते पटाक्कन बघूयात. एक कच्ची कैरी सालासकटच किसून घेतली. अर्धी वाटी कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, जिरं, हिरवी मिरची, शेंगदाणे. एकदम साधीसुधी रेसिपी आहे ठेच्याची, तुम्हाला सांगते, पण चव कमाला लागते. चला आता इथे तव्यामध्ये चमचाभर तेल गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे, अर्धे कच्चे शेंगदाणे तेलावर परतून घेऊयात. पूर्ण खरपूस नका, आता तेलावर तळून घेऊ, अर्धे कच्चेच भाजूयात. शेंगदाणे हलके भाजत आले. शेंगदाणे भाजत आले कसं कळतं? हे बघा, हा चटचट आवाज येतो की नाही, त्याचं आतलं जे पाण्याचा अंश असतो तो बाहेर येतो आणि टरफल त्याचं आहे ते फुटतं. आता यामध्ये तेलावरच या मिरच्या घालायच्या आणि शेंगदाण्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या. मिरच्या भाजून घेणं अगदी गरजेचं आहे, तुम्हाला सांगते. नाही भाजल्या तर ती बाधते आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणाल की मधुरा, म्हणजे माझी आठवण येईल तशी आठवण नको यायला, म्हणून मिरच्या कायम ठेच्यासाठीच्या मिरच्या तेलावर थोड्या भाजून घ्यायच्या, पचायला हलक्या जातात. चला बघा, इथे मिरची, शेंगदाणे छान खमंग असं भाजून झालं. आता गॅस केलाय बंद आणि हे मिश्रण हलकंसं थंड करूया. चला हे मिश्रण पूर्ण थंड झालं तर काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये लसूण आणि जिरं, मिक्सरमध्ये ना आधी याची भरड काढून घ्यायची. भरड तयार आहे. हे बघा, अगदी बारीक वाटायचं गरज अजिबात नाही. आता यामध्ये किसलेली कैरी, मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. पुन्हा झाकण लावून मिक्सरला गरकन फिरवून घ्यायचं. बरं, मिक्सरमध्ये फिरवायचं असं काही नाही, तुम्हाला खलबत्त्यामध्ये निगुतीने करायचं असेल तर करा. दम धरवतो कोणाला पण कैरीची ठेचा किंवा चटणी असल्यावर डुरकन करून मोकळं व्हायचं. चला ठेचा तयार आहे. हे बघा, वा 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 वा, काय दिसतोय, रंग बघा बहारदार आलाय आणि टेक्स्चर देखील कमाल आलेलं आहे. वा वा. हा 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 हा. आता म्हणा उन्हाची भूक नाही लागत. काय लागतोय हा ठेचा, तुम्हाला सांगते. तिखट, मस्त लसणाचं त्याला एक पंच आणि आंबट, हा हा हा, आणि हलकंसं ते मस्त खरपूस तळलेले शेंगदाणे, त्याचा कण दाताखाली आला की हा ठेचा एक वेगळ्या स्केलला जातो. बघा, शास्त्र असतं. उन्हाळ्यामध्ये हा कैरीचा ठेचा करायचं, कसा झाला कळवाचं. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल. आता उरल्या 364
364 चटणी कोशिंबीर कायरसच्या रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.